सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वन्स अगेन वेलकम बॅक ऑन माय यूट्यूब चॅनल. तर दिस इज डे 2, म्हणजे आज आहे हळदी सेरेमनी. काल एंगेजमेंटचा व्लॉग तर तुम्ही बघितलाच असेल. नसेल बघितला तर पहिले जाऊन तो बघा अँड देन कंटिन्यू विथ दिस व्लॉग. तर आज आहे हळदी सेरेमनी आणि आता मी सकाळी उठलेले आहे, फ्रेश झालेले आहे, आता आवरती आहे आणि मग आपल्याला जायचं आहे मंडपामध्ये. सो लेट्स गेट रेडी फर्स्ट. तर गाईज ऑलमोस्ट तुम्ही रेडी झालेले आहेत, फक्त इयरिंग्स घालायचे आहेत बस. सो गाईज हळदीचा मुहूर्त आहे तो सकाळी सकाळी 7 ते 9 मध्ये आहे. सो मी पटकन रेडी होते. हे 2 इयरिंग्स आहेत माझ्याकडं. सो मी हे वाले इयरिंग्स घातलेत. आता केस विंचरते आणि पटकन जातोय आम्ही मंडपात. हळदीचा कार्यक्रम तर इकडे चालू झालेला आहे. इकडचे रिच्युअल्स वगैरे वेगळे आहेत. सो आय एम जस्ट एन्जॉईंग टू सी दॅट. सो गाईज यांच्या इथे हर एक फंक्शनला सगळ्यांना गजरा दिला जातो. सो हा आहे माझा आजचा गजरा. आय एम गोइंग टू स्टाईल इट. मस्त गरमागरम 1 कप चहा. आणि इकडे नाश्त्याला आहेत कांदे पोहे मस्तपैकी, बट आय डोंट लाईक कांदे पोहे. आणि इकडे बाकीची तयारी चालू आहे. इकडे हे लोक पार्किंग बोर्ड्स बनवतात, म्हणजे जे गाड्या येतील संध्याकाळी वगैरे त्यांच्यासाठी. तर गाईज हळदी प्रोग्राम तर तुम्ही बघितलाच असेल, जरा वेगळ्या पद्धतीने होता आणि त्याच्यासाठी मी हा आउटफिट घातलेला. तर गाईज आता हळदीचं तर सगळं झालेलं आहे अँड नाव आता आम्ही जेवायला चाललेलो आहोत. सो बाय. आणि गाईज इथे जेवायला आहे मस्त मिक्स भाजी, डाळ भात आणि ह्यात पापड, सॅलड्स, मस्तपैकी छान जेवण आहे. सो आता जेवून घेऊयात. तर गाईज आय गेस इथे संध्याकाळची तयारी चालू झालेली आहे. ह्या पानांपासून ते काहीतरी बनवतात. यू कॅन सी हे असं पानात असं अडकून ते दरवाजाला लावायला मे बी बनवतात ॲट द एंट्रन्स. सो गाईज आत्ताच आम्ही मंडपातून छान जेवून आलो आहे पोटभर. आणि ते काय वारा सुटला, एकदम मस्त असा गार वारा सुटलेला आहे. आणि ते ना समोर पिंक कलरचे फ्लावर आहेत, मी तुम्हाला दाखवते किती क्यूट. सो गाईज हे बघा, डार्क पिंक कलरचे किती मस्त असे फ्लावर आलेत, म्हणजे एकदम झुपक्याच्या झुपका एकत्र असा झाला, मस्त वाटतात. यांच्या बागेत खूप सारे फुलं आहेत, म्हणजे अंगणात सुद्धा. इकडे तुम्ही बघू शकता हिबिस्कस आहे पिंक वाला. ओ माय गॉड, ते साईडला रोजेस पण आहेत लाईट पिंक कलरचे. वाव, खूप छान. सो गाईज आय एम लिटरली लव्हिंग दिस. आम्हाला खूप मज्जा येते. लाईक इकडचं नेचर, इकडचे वाईब्स, इकडचं सगळं राहणीमान, सगळं नवीन एक्सप्लोअर करायला. आणि स्पेशली इकडचे लोक, आय एम जस्ट फीलिंग व्हेरी नाईस. हे सगळं एवढं छान, म्हणजे अशी 2 दिवसाची सुट्टी इज लाईक वर्थ सो मच फन. गाईज काल मी एका हातावर मेहंदी काढली आणि आज दुसऱ्या हातावरती काढले, बिकॉज मला दोन्ही हात छान असे रंगलेले हवेत. आणि तुम्ही बघू शकता माझ्या मम्मीची मेहंदी किती छान अशी रंगली आहे रेड कलरमध्ये. म्हणजे माझ्या पप्पांचं खूप प्रेम आहे मम्मीवर. सो ठीक आहे, आता आपण पटापट माझी मेहंदी काढून घेऊयात आणि मग थोडं रेस्ट करायला भेटलं तर रेस्ट करूयात. तर गाईज मम्मी हाफ मेहंदी काढून गेली, आता मी ती कंप्लीट केली आणि पुढे पण छान अशी मेहंदी काढते, म्हणजे दोन्ही हात असे छान वाटतील भरलेले. सो हे गाईज आत्ताच एक छोटंसं नॅप काढलेलं आहे, म्हणजे अर्धा तास झोपून मी उठलेले आहे, म्हणजे तोंडाकडे बघून तर वाटतच असेल. आणि तोपर्यंत माझी मेहंदी पण सुकलेली आहे, छान अशी रंगलेली आहे. आणि आता आपण जाऊयात खाली आणि चहा वगैरे काहीतरी घेऊया. माझा आवाज मला स्वतःला खूप वेगळा वाटतो आहे. आय डोंट नो इफ व्हिडिओमध्ये पण तसा येत असेल तर का झालं, मी पाण्यामध्ये चेंज झाला म्हणून असा आवाज येत असेल. सो चला आता खाली जाऊयात आणि मग नंतर मंडपात जाऊयात. सो लेट्स गो. सो काही छान असं चहा घेतलेला आहे, फ्रेश एकदम. तर आता आम्ही आलेलो आहोत गावात. नगावे गाव आहे. तर इथे पाठी पण असं लिहिलेलं आहे, बट तुम्हाला दिसत नसेल कॅमेऱ्यात. पण आम्ही रिलेटिव्सकडे आलेलो आहोत. तर गाईज इथे खूप शोधल्यावर आम्हाला एक लोकल शॉप भेटलं, दुकान. तर तिथून आम्ही हे थोडंसं खाऊ घेतलं, म्हणजे आम्ही ज्यांच्याकडे जाणार आहोत आमचे रिलेटिव्स त्यांच्यासाठी.
सो गाईज आम्ही आता रिलेटिव्सकडून जाऊन आलो. आता आम्ही परत लग्नाच्या ठिकाणी जाणार आहोत. अँड आय एम फिलिंग व्हेरी नाईस की अशा सगळ्या लोकांना एवढ्या टाईमनंतर भेटून. सो गाईज इकडचा इव्हनिंग व्ह्यू बघा. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मस्तपैकी झाडं आणि आम्ही मस्तपैकी छान रस्त्याच्या मधून चाललोय. फिलिंग नाईस. सो गाईज आता आम्ही घरी पोहोचलेलो आहोत. मस्तपैकी चालत आलेलो आहोत आणि तुम्हाला बॅकग्राऊंडला आवाज येतच असेल गाण्यांचा. सो संध्याकाळचं फंक्शन स्टार्ट झालेलं आहे. तुम्ही इकडे पाठी मंडप बघू शकता माझ्या इथे. सो चला आता तिकडे जाऊयात आणि मी तुम्हाला दाखवते तिकडची तयारी. तर गाईज इथे स्टेज तर बांधलं होतं बट इकडचं डेकोरेशन वगैरे पण कम्प्लीट झालेलं आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता सगळ्या चेअर व्यवस्थित अलाइन केलेल्या आहेत. ते पूर्ण रेडी आहे. आणि समोर तुम्ही ऑर्केस्ट्रासाठीचं स्टेज पण बघू शकता. संध्याकाळी ऑर्केस्ट्रा असणार आहे. सो त्याची पण सगळी तयारी झालेली आहे. तर आता आपण आपली पण तयारी करून घेऊया. त्याआधी पटकन नाश्ता करूयात आणि मग रेडी व्हायला जाऊयात. चिवडा, लाडू अँड इवन वी हॅव कोल्ड ड्रिंक्स. तर हे आहे इकडे नाश्त्याला. गाईज आता नाश्ता करून आलेलो होता आणि आता पटापट रेडी होऊयात. गाईज आय एम रेडी फॉर द इव्हनिंग फंक्शन. तुम्ही बघू शकता मी रेडी झालेली आहे. माझं मेकअप वगैरे पण सगळं झालेलं आहे. माझी ज्वेलरी वगैरे पण सगळं घालून झालेलं आहे, बँगल्स वगैरे. आणि गाईज माझ्या दोन्ही हातावरची मेहंदी पण खूप छान रंगलेली आहे. सो लेट्स गो. तर गाईज मांडवाचं तुम्ही एंट्रन्स बघू शकता. किती छान डेकोरेशन केलं आहे. सगळीकडे लायटिंग्स आहेत आणि नवरा नवरीचे फोटोज लावलेले आहेत दोन्ही बाजूला. गाईज संध्याकाळच्या प्रोग्रामला पण सुरुवात झालेली आहे. नवरदेव पण स्टेजवर आलेला आहे फोटोज काढायला. गाईज आता आम्ही आलो जेवायला आणि जेवायला आहे पुरी, वरण भात, सॅलेड आणि मटण. गाईज मटण आहे जेवायला संध्याकाळी. आणि गाईज व्हेज पण आहे. व्हेज नॉनव्हेज दोन्ही जेवण आहेत. हाय चला आता जेवण घेऊयात. गाईज आता आमचं जेवण वगैरे पण झालेलं आहे आणि इकडे नाचायला पण सुरुवात केलेली आहे. आणि आज ऑर्केस्ट्रा आहे इकडे. सो गाईज इथे लाईव्ह हे पण चालू आहे. लाईव्ह टेलिकास्ट सुद्धा आहे. सो गाईज आता 12 वाजलेले आहेत आणि आता आम्ही चाललो झोपायला. गाईज आम्ही नाचून खूप दमलोय. पण आमच्या चेहऱ्याकडे बघून तुम्हाला वाटते की आम्ही दमलोय. बोलले पप्पांना की मला भूक लागली आहे तर पप्पांनी मला थंड आणून दिला. फॉर द डे आता आम्ही नाचून आलोय आणि सगळं झालेलं आहे हळदीचा कार्यक्रम. सो आता आम्ही सगळं आवरून झोपणार आहोत. सो आय होप यू लाईक द व्हिडिओ. सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अँड मीट यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. म्हणजे जो लग्नाचा व्हिडिओ असणार. सो टिल देन स्टे ट्यून. बाय बाय. गुड नाईट.